नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी आता आली वरळी या परिसरामध्ये. नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, लहानपणी आपल्या बालपणी म्हणजे संडे स्पेशल असला की रविवारी आई एक हाक मारायची की आज संडे स्पेशल काय बनवू, आणि मग आपण कधी आलू पराठा तर कधी पावभाजी अशी वेगवेगळी ऑर्डर द्यायचो. पण आज जर का आत्ता आपण मुलांना विचारलं की आज संडे स्पेशल काय बनवू, तर मुलांची फरमाईश असते आई काहीतरी चायनीज, इटालियन किंवा कॉन्टिनेंटल बनव. तर तात्पर्य असं की आजच्या भागात आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी एक अशीच इटालियन डिश जी आपण आपल्या आजच्या कुटुंबाला भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं शिकणार आहोत. तर चला जाऊया, आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि त्यांच्याकडनं शिकूया एक इटालियन डिश. आपण भेटणार आहोत गडकरी कुटुंबाला, जे राहतात झारा हॅबिटॅट माहीम येथे. तर चला जाऊया, कुटुंबाला भेटूया आणि आजची रेसिपी शिकूया. नमस्कार. नमस्कार. पहिले तर साक्षी, तुला प्रश्न की नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ ह्या कार्यक्रमामध्ये, ह्या विशेष सिरीज मध्ये तुझं नाव सिलेक्ट झालंय आणि तू आज ह्या सिरीज मध्ये आहे, तर कसं वाटतंय? मॅम, मी खूप खुश आहे. म्हणजे या सिरीज मध्ये मला हे करायला मिळालं, पार्टिसिपेट करायला मिळालं, काहीतरी वेगळं शिकायला लोकांना मिळेल आणि मला पण नवीन काहीतरी एक्सपिरियन्स मिळेल. इव्हन आम्ही पण एक्सायटेड आहोत की आम्हाला तुझ्याकडनं काहीतरी छान असं नवीन वेगळा शिकायला मिळणार आहे. तर साक्षी, तुझ्याबद्दल सांगशील? म्हणजे मला तुझ्या शेफ कोट वरून कळतंय की यू आर अ शेफ, पण मला ऐकायला आवडेल की तू काय करते, तुझ्याबद्दल थोडी माहिती. माझं नाव आहे साक्षी गडकरी आणि मी बाय प्रोफेशन शेफ आहे अँड ॲज वेल एज माझ्या साईड बाय साईड मी फोटोग्राफी करते. ओ वाव. सो बिंग अ शेफ मला काहीतरी वेगळं वेगळं करायला आवडतं, नॉट जस्ट द टिपिकल. पण हे सगळं वेगळं करताना कसं असतं, म्हणजे सोपं असतं का ही जर्नी? Right. तर तुझी जर्नी कशी होती? माझी जर्नी खूप अशी डिफिकल्ट पण होती बट इझी ॲज वेल, कारण का मी पॅशनेटेड होती. मला लहानपणापासून शेफच बनायचं होतं. खूप जणांनी डिमोटिवेट पण केलं, बट वेरच माझी फॅमिली आहे त्यांनी खूप जास्त मला सपोर्ट केलं या जर्नीमध्ये. सो राईट नाव जे काय आहे ते मी माझ्या फॅमिली, तर फॅमिलीची ओळख करून देशील मला? डेफिनेटली. माझी मम्मी आणि माझी मावशी. काय वाटतं मावशी, मम्मी तुम्हाला दोघींनाही विचारेल की जसं म्हटलं की साक्षीकडे बघूनच ना एक वेगळा लुक तिचा दिसतो, एक वेगळं अटायर दिसतंय, कसं वाटतंय तुम्हाला? साक्षीला ऍक्च्युली कसं आहे की लहानपणापासून ना तिला जेव्हा शेफ हा प्रकार काय आहे हे सुद्धा तिला माहिती नव्हतं ना, तेव्हापासून तिला किचन मध्येच इंटरेस्ट. म्हणजे आम्ही लहानपणी आहे ना, म्हणजे सगळ्यांना कदाचित ऐकायला गंमत वाटते, तिला खेळायला बसवलं ना, तिला काय पाहिजे तुम्हाला बनवून, तर काय बनवणार, तर मला चॉकलेट्स भयंकर आवडतात. बरोबर. तर ती मला प्रत्येकाला, मम्मा तुझ्यासाठी मी चॉकलेट भात बनवते. पण चॉकलेट भात आहे का? आणि जसं आता ती शेफ पण बनली ना, तर तिचं जे म्हणजे मॅक्झिमम बनवण्यासाठीचा किंवा काही गोष्टी असतात ना, तर तिला काहीतरी हटकेच बनवायचं असतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तिने आता नवीन इंट्रोड्यूस केलं चिकन वडा. येस, फारच वेगळं आहे. म्हणजे खिडकी वडा, दरवाजा वडा फेमस आहे आणि आता चिकन वडा काहीतरी वेगळं आहे. आणि मला तुमचंही खूप कौतुक वाटतं, कारण ना जेव्हा आपली मुलं काहीतरी वेगळं करायला जातात त्यावेळेला परिवाराचा आणि आईचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो आणि तो तुम्ही देताय, त्याबद्दल तुमचं खूप कौतुक. पण तुम्ही काय करता स्वतः? मी स्वतः एस्ट्रोलॉजर आहे. ओके, म्हणजे त्याच्यासाठी मला एक वेगळी अपॉइंटमेंट घेऊन यावं लागेल तुमच्याकडे. नक्कीच करेन. मावशी, तुम्ही काय सांगाल? तिचं खरंच नाही, ही जसं चिकन वडापाव अफलातून, म्हणजे आम्ही तिला सांगितलंय तुला कधीही ऑर्डर आली की माझे 5 वडापावची तू प्लस करूनच ठेव. अशी काही एखादी आठवण साक्षीची की जी आज पण आठवली, की असे म्हणजे काही किस्से असतात बघा. आज तुम्हाला संधी आहे, मावशीने देते साक्षीचे पोल खोलण्यासाठी. ती खूप वर्षांनी झाली, म्हणजे माझ्या भावानंतर 15 वर्ष आमच्याकडे लहान बाळ कोणीच नव्हतं आणि तिच्यानंतर पण माझी मुलगी पण बऱ्याच वर्षांनी झाली, जेव्हा तिचे लाड अतिशय झाले आहेत. ती छोटी होती ना, तर ती जेवायची नाही, अशी बारीक छोटी होती, खूप नाटक. आमच्याकडे पहिलं साक्षीचं जेवण हे खूप असायचं. साक्षी जेवली की आम्हाला कळायचं हा साक्षी जेवली. मग तिच्यासाठी आजी, मागे आजोबा, मामा, मी आणि एक छोटीशी मांजर. मांजरीला बघत ती खाणार, मग मांजर पुढे पुढे साक्षी मागे मागे, म्हणजे असे सगळे खेळ खेळवत सगळं करत
आणि आज ती दुसऱ्यांना जेवायला देते. दुसरी गोष्ट समोसा तिला अतिशय आवडतो. तर तिला पण सांगितलं की प्लीज आम्हाला शेअर कर, मग ती समोसाला सपोर्ट करायची आणि आम्हाला किती छान आठवणी आहे ना साक्षी. खूप. साक्षी, मी तुझ्याकडे येईन आता, की जसं मी म्हटलं की वेगळं करिअर तू निवडलं. प्रत्येकासाठी ना कोण ना कोणतरी आयडियल असतो किंवा इन्स्पायर असतो की ज्याच्याकडे बघून आपण इन्स्पायर होतो आणि आपण ती गोष्ट करतो. तुझ्यासाठी कोण होतं असं? माझे आजोबा, आणि मी त्यांना आदा बोलायची. हा. तर ते माझ्या लाईफचे सगळ्यात इम्पॉर्टंट पर्सन बोलू शकता तुम्ही, की त्यांच्याशिवाय मी काहीच नाहीये. आत्ताही त्यांचे ब्लेसिंग्स आहेत म्हणून मी इथे आहे, नाहीतर मी त्यांच्याशिवाय काहीच नाही. अँड आय डोंट नो, मी त्यांच्याबद्दल मला खूप जास्त प्रेम आहे. सो ते माझे वर्ल्ड आहेत असं बोलू शकतात तुम्ही. दे कम्प्लीट मी. तर चलो, आजोबांना सुद्धा सांगूया की आज साक्षी काहीतरी छान बनवते आणि काय तू दाखवणार आहे आपल्या प्रेक्षकांना आज, मला सांगशील? आज मी एक स्पेशल इटालियन डिश हे करणार आहे. ओके. सो त्याच्यामध्ये कसं असेल की विथ फ्लेवर्स, चीज अँड होममेड. तर चला आपण सुरुवात करूया आपल्या घरच्या शेफला आणि जाऊया किचन मध्ये. आपण आलेलो आहोत आता गडकरी कुटुंबाच्या किचन मध्ये आणि घरचा शेफ विथ द साक्षी शेफ आपण करणार आहोत आजची रेसिपी. साक्षी, काय आहे आजची रेसिपी? म्हणजे बघून तरी असं ना आधीच तोंडाला पाणी सुटलंय. काय काय आहे सांग, म्हणजे रेसिपीचं नाव काय आपल्या आजच्या? आज आपण बनवतोय चिकन लजानिया. OMG, चिकन लजानिया. हो. यम्मी. चलो साहित्याकडे वळूया. काय काय लागणार आहे आपल्याला? सो आपल्याला लागणार आहे ऑनियन. ओके. किती ऑनियन घेतलेले आहे ते? मी 2 छोटे ऑनियन्स घेतलेले आहेत, फाईनली चॉप. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे कॅप्सिकम, फाईनली शिमला मिरची. आणि ह्या सुद्धा किती घेतल्यात तू? मी एक छोटी शिमला मिरची घेतली. ओके, म्हणजे ही एक छोटी शिमला मिरची आणि ह्याच्यामध्ये आपण दोन बिग ऑनियन्स. ओके. त्याच्यानंतर मी टोमॅटो प्युरी होममेड बनवलेली आहे. चीज सगळ्यांचं फेवरेट आहे. आणि आपण कॅप्सिकम लाईक वरती जस्ट यु नो, आणि चीज सॉस आहे आपल्याकडे, एग आहे, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो. हे मी आपलं गहूचं पीठ वापरते. गव्हाचं पीठ. ऍक्च्युली इटालियन म्हटलं की पहिले मैदा येतो. येस. बट आपण कसं आहे की लाईक लहान मुलांना काहीतरी वेगळं लागतं अँड समथिंग यु नो हेल्दी मध्ये. सो मी इन्स्टेड ऑफ मैदा गव्हाचं पीठ वापरते आणि प्रथाचं पीठ वापरते. रेडीमेड. काय सांगशील, तुझा कसा एक्सपिरियन्स आहे? माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे. मी खूप टाइमपासून आता वापरते हे पीठ. लाईक मी माझ्या क्लायंट्सना पण रेफर केलेलं आहे. तर चला, खूप आपल्या गप्पा तर झालेल्या आहेत. मला माहिती आहे आता तुम्ही म्हणाल की गप्पा भरपूर मारते, रेसिपीला सुरुवात कर. तर चलो आपण रेसिपी सुरुवात करूया. पहिले आपल्याला काय करावं लागेल? आपण प्रथाचं पीठ वापरूया पहिले. सगळ्यात बॅटर बनवूया. बॅटर मी काय देऊ तुम्हाला सांग, मी बनवणार नाही, मी तुला फक्त देत जाईल. डेफिनेटली. सगळ्यात पहिले आपल्याला पीठ वापरायचं आणि त्याच्यानंतर जाणार आहे एग, चवीनुसार मीठ. आता हे आपण छान मिक्स करून घ्यायचं. काय करायचं आपल्याला पहिले आपण तेल टाकूया. ओके. जर तुम्हाला 2 चमचे ऑइल घ्यायचे. 2 कांदे आपण घेतलेले आहेत, छान बारीक कट केलेले आहेत. तडका, टोमॅटो प्युरी. आता आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत चिकन. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत. ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स सुद्धा आपण टाकूया थोडासा चिकन मसाला टेस्ट साठी. चिकन मसाल्याने अजून वेगळी छान लागेल. सो आपलं स्टफिंग जे आहे ते तयार झालेलं आहे. सो हे 15-20 मिनिटं आपण रेस्ट करून ठेवलेलं. 15-20 मिनिटासाठी आपण याला बाजूला ठेवायचंय. आणि बेस्ट पार्ट आहे की तुम्हाला गोल करायची गरज नाही आहे. ओके. म्हणजे कुठलाही आडवा तिडवा शेप करा आणि त्याचं मस्त सुरीने छान रेक्टँगल शेप करून ओके. आता हा आपला शेप, हा एक्सेसेस पार्ट आपण काढून टाकूया. आणि आपण इथे एका कढईमध्ये छोट्या पॅन मध्ये पाणी आणि 1-1.5 चमचा मध्ये आपण ऑइल घेतलेलं आहे. आणि आता आपण हे जे छान कट्स बनवले ते त्याच्यामध्ये आपण तर काय करायचं आता आपल्याला? आता सगळ्यात पहिले आपण ऑइल घेऊया आणि जस्ट लझानिया फायनली बेकिंग साठी तयार आहे. तुम्ही बघू शकता. आता हा बेक होणार आहे. मंडळी, मस्त अशी रेसिपी जी लझानिया आहे तयार झालेला आहे आपला. मी याला चीझी लझानिया सुद्धा म्हणू शकते किंवा चिकन लझानिया सुद्धा.
आता पाणी सुटलेलं तोंडाला, चला आपण ताव मारूया. मी एकटी नाही मारणार आहे, मावशी आणि आई तुम्हाला सुद्धा घ्यायचे आणि टेस्ट करायचे. चलो आपण टेस्ट करूया. साक्षी, खरंच खूप खूप थँक्यू, कारण तू खूप एक वेगळी नवीन इटालियन डिश आज आम्हाला शिकवली. तर तू इतकी छान आम्हाला रेसिपी शिकवली, त्यासाठी प्रथाकडून थँक्यू. एक छानशी आठवण जी नेहमी लक्षात राहील. थँक्यू सो मच. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा आजचा भाग कसा वाटला आणि आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला सुद्धा जर का घरचा शेफ यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉल करा. माईट बी पुढचा भाग हा तुमच्या घरी असेल. तर पुन्हा भेटूया अशाच भागांसोबत. तोपर्यंत नमस्कार.